नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळ्याच्या कडाक्यापासून मनाला शांतता आणि थंडावा देण्यासाठी आज आपण घेऊन आलो आहे एक स्पेशल समर ड्रिंक, जी की पिल्यानंतर मन तर अगदी गार होणारच आहे, पण चवीलासुद्धा अप्रतिम असणार आहे. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करू. या ठिकाणी बघा, मी कढई लो फ्लेमवरती ठेवलेली आहे. यात मी अर्धा कप जिरा घालून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा बडीशोप घालून घेतलेली आहे आणि तोच 1 चमचा भरून मी मिरं घालून घेतलेला आहे. आता याला आपण तोपर्यंत भाजायचे जोपर्यंत याचा असा छान सुगंध येत नाही. थोड्या वेळानंतर याचा हलका वास यायला लागतो, तोपर्यंत आपण याला भाजायचं आहे. आता बघा, यांचा थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. छान भाजून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे आपले जिरा, बडीशोप आणि मिरं भाजले गेलेत. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता मी पुन्हा याच कढईमध्ये साधारणतः 2 कप खडीसाखर घेतलेली आहे. या खडीसाखरला मिश्रीसुद्धा बोलतात आणि ही तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ग्रोसरी स्टोअरवरती इझिली अवेलेबल होऊन जाणार आहे. आता त्यामध्ये मी जितकी खडीसाखर घेतली तितक्याच अमाऊंटमध्ये म्हणजे 2 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्याला आपण उकळून घेऊया. तोवर या ठिकाणी बघा, आपण प्लेटमध्ये काढलेले मिश्रण होतं त्याला मी दळून घेतलं आहे. त्यामध्ये या ठिकाणी मी 1 चमचा सुंठ पावडर टाकली आहे आणि 2 चमचे चाट मसाला घेतलेला आहे. सोबत आपण या ठिकाणी चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि यांना छान बारीक करून घेणार आहोत. आता बघा, या ठिकाणी खडीसाखर विरघळत आहे. मी पुन्हा सांगते, आपण जितक्या अमाऊंटमध्ये खडीसाखर घेणार आहोत तितक्याच अमाऊंटमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे. मी या ठिकाणी आता बघा, खडीसाखरेचं पाणी छान उकळायला लागलेलं आहे, उकळ आलेली आहे आणि आता यात आपण अलगद हे पावडर हळूहळू घालणार आहोत. बघा, एकदम फाईन असं पावडर बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या खडीसाखरेच्या पाकात घालून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण त्याला अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यांच्या गाठी तयार व्हायला नको असं आपण त्यांना छान मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण जे जिरं वापरलं आहे त्याचे उन्हाळ्यासाठी खूपच महत्त्व आहे. जसं की त्याच्यामधील जे अँटीऑक्सिडंट्स असतात ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला मदत करतात, तसेच ते आपल्या शरीरासाठी, त्वचेसाठी खूपच उपयुक्त आहे. आपल्या रक्तामध्ये लोह म्हणजे आयरनचं प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा जिरं खूप मदत करतं आणि आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा जिरं खूप मोठं काम करतं. तसंच आपण यामध्ये जे सुंठ पावडर वापरलेलं आहे किंवा आपण यामध्ये जी बडीशोप आणि जिरंसुद्धा वापरलेलं आहे, हे आपले पचनशक्ती वाढवायला खूपच मदत करतात. आणि आता या ठिकाणी बघा, आपला जे हे मिश्रण आहे, सिरप आहे, हे किती छान घट्ट झालेलं आहे. बघा, मी तुम्हाला दाखवते, किती चिकट असं हे आपलं मिश्रण झालेलं आहे.
आता या ठिकाणी बघा, मी तुम्हाला त्याचा चिकटपणा दाखवत आहे. हे सिरप आपल्या बोटाला अशा प्रकारे चिपकलं पाहिजे इतकं आपल्याला याचा चिकटपणा करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपल्याला छान याला आटवून घ्यायचं आहे. आणि आटवून झाल्यानंतर आपण याला साधारणतः 15 ते 20 मिनटं याला फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे, जेणेकरून हे छान थंड होऊन जाईल. आणि थंड झाल्यानंतर हे सिरप आणखीन घट्ट होतं. हे बघा किती जाड थर चमच्यावरती सिरपचा लागलेला आहे. मैत्रिणींनो, आता आपण ह्या सिरपमध्ये 1 लिंबू मी पिळून घेत आहे. हे जे जिरा सरबत आहे हे एकूणच उन्हाळ्यासाठी खूपच फायदेशीर आहे. म्हणजे दिवसाला 1 जरी ग्लास आपण ह्या सरबताचा पिला तरी आपला उन्हाळ्यात जी आपली इम्युनिटी असते ती, आपली एनर्जी, आपल्या शरीरातला थंडावा हा टिकून राहतो. कारण यामध्ये आपण खडीसाखर घातली आणि खडीसाखर हा एक गुड सोर्स ऑफ ग्लुकोज आहे. आता बघा, या ठिकाणी आपण हे सिरप गाळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला एक याच्यामधलं जे काही गाळ वगैरे आहे तो बाजूला निघून जाईल आणि आपल्याला एक क्लिअर सिरप मिळेल. हे बघा, अशा प्रकारे आपण हे गाळून घेणार आहोत, जेणेकरून जे जाड कण राहिले असतील ते गाळणीत वरती निघून राहतील आणि जे आपलं सिरप आहे ते खाली निघून जाईल. आता बघा, ह्या सिरपला मी एका काचेच्या बॉटलमध्ये काढून घेत आहे. हे सिरप तुम्ही फ्रीजमध्ये जवळपास 3 महिने स्टोर करून ठेवू शकतात. आणि आता आपण सरबत कसं बनवायचं हे बघूया. या ठिकाणी मी पुदिना छान टेचून घेतला होता आणि त्याला पाण्यात भिजवून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता त्याला मी जे आपण गाळून घेतलेलं मिश्रण होतं त्यालासुद्धा मी पाण्यात छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा रंग असा झालेला आहे. आता यामध्ये मी ते पुदिन्याचं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि प्रत्येक ग्लासला 2 चमचे असं हे सिरप घालून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आता मी वरतून चिया सीड्स घालत आहे. चिया सीड्स यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं. हे सुद्धा आपल्या शरीरात आपले हार्ट संबंधी सगळे जे आजार आहेत त्याच्यापासून आपलं रक्षण करतात. आणि आता या ठिकाणी आपण ज्यूसमध्ये किंवा सरबतमध्ये बर्फ घालून थोडे पुदिन्याचा पाला घालून मस्त ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचा आहे आणि या थंड अशा ज्यूसचा, सरबतचा आस्वाद घेऊन बघायचा आहे. हे सरबत इतकं कमाल लागतं चवीला. मैत्रिणींनो, नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला लगेच दिसतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.